नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आज पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलवर हार्दिक स्वागत करते। तर आज आपण आलेलो आहोत स्वातीच्या घरी। स्वातीचं घर म्हणजे माझ्या भाऊजयचं घर, तुषारच्या बायकोचं म्हणजे, आणि ते म्हणजे तिचं घर माझ्या सासरीच आहे। म्हणजे माझं सासर ते तिचं माहेर आहे। त्याच्यामुळे तिला आता बाळ झालंय, म्हणजेच मी पुन्हा एकदा आत्या झाले आणि त्याच्यामुळे मी आता बघायला आली आहे इकडे, बाळाला बघायला आली। आणि पुन्हा एकदा सांगते की मुलगा झालाय तुषारला, आणि तोच बघण्यासाठी मी आता इथे आलेली। तर तिच्या भावाने आम्हाला पाणी वगैरे आणून दिलं, जे की आपण बाहेरून आल्यानंतर पहिल्यांदा हातपाय धुतल्याशिवाय घरात जात नाही, कारण लहान बाळ असतं घरात म्हणून। तर घरात आल्यानंतर बाळाला बघितलं, खूप छान वाटलं, स्वातीला पण भेटले। आणि चला आता थोडा वेळ आपण गप्पा गोष्टी वगैरे करूयात, आणि त्यानंतर आपण निघणार आहोत आज मुंबईला, कारण ओवीची शाळा आहे आणि ओजसची सुद्धा शाळा आहे, आणि जास्त दिवस खाडे करून चालणार नाही आहे। हे ॲक्च्युली हा व्लॉग आहे तो मी लेट टाकते आहे, त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटेल की मी इतके दिवस गावाला होती का, तर नाही। लग्न झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशीचा हा व्लॉग आहे, जो मी उशिरा एडिट करते, उशिरा अपलोड करते आहे। त्याचं कारण म्हणजे माझी तब्येत बरी नव्हती, गावावरून आल्यानंतर खूपच दगदग झालेली, आणि त्यामुळे तब्येत बिघडलेली। आणि त्यानंतर थोडा आराम करून त्याच्यानंतरच ओवीच्या बाबांनी सांगितलं की तू नंतरच करायला घे जे काय करायचं आहे ते, त्याच्यामुळे मी थोडा आराम करून आता हा व्लॉग अपलोड करते आहे। तर आम्ही भेटलो वगैरे, बाळाला भेटलो, सगळ्यांना भेटलो, त्याच्यानंतर आम्ही निघतो आहे। आणि घरी जाऊन आम्हाला मुंबईला जायची तयारी करायची होती। आणि आम्ही मुंबईला कसे जाणार होतो, तर ज्या गाडीने आम्ही आलेलो, ज्या 4 व्हीलरने आम्ही आलेलो, जी 4 व्हीलर होती म्हणजे ती माझ्या धीरांची 4 व्हीलर होती, आणि त्याच 4 व्हीलरने आम्ही रिटर्न जाणार होतो, कारण सगळ्यांनाच घरी म्हणजेच मुंबईला जायची गडबड होती, कारण सगळ्यांच्याच म्हणजे लग्न अगदी मध्येच असल्यामुळे सुट्ट्यांचा प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे ऑफिसला जायचं होतं भाऊजींना सुद्धा, त्याच्यामुळे ते सुद्धा लगेचच रिटर्न येणार होतं, आणि मग ते येतायतच, तर मग आम्ही त्यांच्यासोबतच निघणार होतो। तर मग आता घरातलीच गाडी असल्यामुळे आम्ही एकदम लेट निघणार होतो, जे की रात्रीचे अगदी 10 वगैरे वाजणार होते, आणि त्याच्यामुळे मग ती सुद्धा तयारी करायची होती, काहीही तयारी झाली नव्हती। आणि इकडे बघू शकता तुम्ही, आम्ही आता आलेलो आहे आमच्याच गावामध्ये बाळूमामाचं मंदिर आहे, जे की तुम्हाला म्हणजे मी गावाला गेलेली तेव्हा, गेल्या व्हिडिओमध्ये जेव्हा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये गेलेली तेव्हा, मे मधली जी अमावस्या होती तेव्हा मी गेलेली, आणि तिकडचा सगळा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला, जे की मंदिर वगैरे कसं आहे। तर आम्ही आता पुन्हा एकदा म्हणजे गावाला आल्यानंतर बाळूमामाच्या मंदिरात जाऊन तिथलं दर्शन घेतोच। आणि माझं एक असं होतं की स्वातीच्या घरी आली की माझं दर्शन आपोआप होऊन जातं, त्याच्यामुळे आता इथे आलेलो, बाळूमामांचं सुद्धा दर्शन घ्यायचं होतं। आता तिथे बाळूमामांचं दर्शन घेणार आहोत आणि पटकन तिथून निघणार आहोत घरी जाऊन। सगळी तयारी करायचीच आहे मी मगाशी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे, आणि बाकीच्या सगळ्यांची सुद्धा म्हणजे आता कसं लग्न घर होतं, आणि लग्नातली सगळी माणसं गेल्यामुळे आता घर अगदी खायला उठणार आहे, आणि घरातल्यांचे सुद्धा म्हणजे काय चेहरे वगैरे उदास झालेत, कारण सगळे जाणार म्हटल्यानंतर आणि जेव्हा लग्न असतं तेव्हा अगदी 15 दिवस अगोदर सगळी तयारी चालू होती की हे करायचं ते करायचं, किंवा जे पण असतं म्हणजे लग्न म्हटल्यानंतर, लग्न घर म्हटल्यानंतर किती सगळी गडबड असते, आणि लग्न जोपर्यंत होत नाही आहे तोपर्यंत अगदी हुरहुर असते, कसं होतंय म्हणून। आणि एकदा का लग्न झालं आणि मग सगळ्यांची म्हणजे जे सगळे पाहुणे असतात ते जायला निघतात, आणि घर जेव्हा रिकामं होतं तेव्हा खरंच खायला उठतं। आणि आमच्यासुद्धा तसंच झालेलं, दादांना आणि आईंना खूप कसं तरी वाटत होतं, आजींनासुद्धा खूप कसं तरी वाटत होतं की आता आम्ही रिटर्न जाणार आहोत। आणि कसं लहान मुलं वगैरे असल्यामुळे लग्नाला जरा जास्तच गंमत येते, आणि खूप मजा केली आम्ही लग्नामध्ये। खूप छोटं लग्न होतं, कारण अगदी 15 दिवसाच्या आतमध्ये लग्न ठरलं, आणि लग्न ठरल्यानंतर असं काहीच नव्हतं की आम्ही इतकं मोठं, म्हणजे जितकं मोठं झालं आहे तितकंसुद्धा मोठं लग्न करणार नव्हतो खरं तर, म्हणजे मंदिरात वगैरेच घ्यायचं ठरलेलं, पण नंतर मग थोडं असं झालं की म्हणजे करूयात दारात वगैरे लग्न, म्हणजे नवरदेवाकडच्यांनी असं सांगितलं की दारात लग्न घेऊयात, त्याच्यामुळे मग दारात लग्न करायचं ठरवलं। पण
दारात लग्न जरी असलं तरी सुद्धा जास्त अशी मौज मजा किंवा जास्त असं व्यर्थ पैसा घालवणं असं दोन्ही म्हणजे तिकडच्यांनी पण आणि आम्ही सुद्धा ठरवलेलं की वेस्ट अजिबात काही घालवायचं नाही आहे किंवा वेस्ट आपण काहीच करायचं नाही, जेणेकरून थोडक्यात लग्न होईल आणि थोडी एन्जॉयमेंट पण. आणि एन्जॉयमेंट खूप झाली, म्हणजे फोटोग्राफी झाली, त्याचबरोबर कपडे वगैरे जसे नवरीला हवे होते, जसे नवरदेवाला हवे होते, सगळी एन्जॉयमेंट केली. पण बाकीची जे आमच्याकडे मुलीला देतात जास्त करून म्हणजे त्या सगळ्याच गोष्टी देतात, अगदी बेड वगैरे सगळं, पण आम्ही ते थोडक्यात दिलं कारण त्यांच्या म्हणजे त्यांचीच अशी अपेक्षा होती की तुम्ही ह्याच्यामध्ये जास्त पैसे घालवू नका किंवा ही भांडी वगैरे त्यांची खूप आहेत, गावाला सुद्धा खूप होती, मुंबईला सुद्धा खूप होती आणि ते एकुलता एक मुलगा असल्यामुळे जास्त खर्चाच्या भानगडीत आम्ही पडलो नाही. आणि पण लग्न मात्र खूप छान झालं, जरी छोटं, म्हणजे सांगायचं मला तात्पर्य हेच आहे की लग्न जरी छोटं झालं तरी खूप छान झालं आणि आम्ही स्वतः खूप तिथे मजा केली, लग्नाची खूप मजा घेतली आम्ही. लग्नाला गेल्यापासून ते लग्नावरून येईपर्यंत खूप मजा केली आणि सगळ्या आठवणी आता ह्या यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही साठवून ठेवलेल्या आहेत, जे की कधीही तिला वाटलं की माझा लग्नाचा व्हिडिओ बघावा तर ती नक्कीच ह्या यूट्यूबच्या माध्यमातून बघेल. आणि ते मला खूप छान वाटतं की म्हणजे माझ्या पुतणीचं लग्न आणि अगदी आता मी काय म्हणू शकतो, आता सासूबाई वगैरे असं सगळा प्रकार, ही नाती सगळी अशी जुळून आली आहेत. आणि माझी पुतणी म्हणजे हे सुद्धा मी तुम्हाला सांगते की ॲक्च्युली तुम्ही म्हणाल की म्हणजे तू इतकी लहान आहे आणि तुझी पुतणी वगैरे कशी, तर माझे जे चुलत सासरे आहेत ते म्हणजे माझ्या सासऱ्यांचा 4था नंबर लागतो आणि माझे जे चुलत सासरे आहेत म्हणजे माझे सासऱ्यांचा सख्खा भाऊ जो की पहिल्या नंबरचे जे सासरे आहेत त्यांच्या मुलांचे म्हणजे त्यांच्या मुलाच्या मुलीचं लग्न होतं, त्याच्यामुळे मग असं हे सगळं नातं आहे. आणि घरी आल्यानंतर मस्तपैकी गप्पा मारत बसलो, कारण अशी म्हणजे काय म्हणतात त्याला, असं हे सगळे येत नाहीत एकत्र लग्नाच्या निमित्ताने म्हणून सगळे एकत्र आलेले, कारण मे महिन्यात सुद्धा हे सगळे कोणीच येत नाहीत. आम्ही दरवर्षी जातो मे महिन्यामध्ये, पण ह्यांच्या ॲक्च्युली कसं जरी माझे पुतणीचे म्हणजे प्राज्वलीचं जरी शिक्षण झालं असलं तरी तिचा छोटा भाऊ आहे, त्याचं शिक्षण आहे, तो इंजिनिअरिंगला वगैरे आहे आणि 10वी नंतर वगैरे म्हणजे 10वी नंतर नाही, अगदी 8वी 9वी नंतर अगदी क्लासेस वगैरे हे सगळं चालू असतं, त्याच्यामुळे अगदी मुलांना गावाला कमीच यायला भेटतं. पण त्याच्यामुळे हे सगळे गावाला कमी येतात, पण आम्ही जातो कारण आम्हाला सुट्टी असते, त्याच्यामुळे आम्ही जातो. आणि त्याच निमित्ताने आम्हाला एवढ्या सगळ्यांना जरा बोलायला वगैरे भेटलं, खूप छान वाटलं. आणि त्यानंतर घाई झाली ती आता निघायची. आता ओवीचे बाबासुद्धा त्यांना खूप वाईट वाटलेलं, त्यांचा आजीवर खूप जीव आहे आणि त्यांना निघावंसंच वाटत नव्हतं, तरीसुद्धा आम्ही तिथून निघालो. आणि त्यांना कसं बसं म्हणजे त्यांना आजींना सुद्धा असं वाटतं, म्हणजे कोणालाही असंच वाटणार की आमच्याजवळ राहावं वगैरे, पण ते तसं शक्य नसतं, तिथे राहणं वगैरे, शिक्षण असतं किंवा जॉब असतो, त्याच्यामुळे आपल्याला यायलाच लागतं. तर हे सगळं म्हणजे बोलून वगैरे जरा भावूक झालेलो आणि मग हे सगळं बोलून वगैरे मग आम्ही निघालो तिथून. म्हणजे भाऊजींची गाडी येणारच होती, त्याच्यामुळे आम्ही सगळे रेडी होत होतो. आणि चला आता आजींशी वगैरे बोलून आईन सगळ्या घरातल्यांच्या पाया पडून घेणार आहोत. आणि ओवी ओजसचं तर असंच असतं की गावाला गेल्यावर मुंबईला यायचं आणि मुंबईला आल्यानंतर गावाला यायचं, काय नाही, त्यांना ट्रॅव्हलिंगचं खूप आवडतं, त्याच्यामुळेच असं करतात. आणि त्यानंतर मग सगळ्यांचं पाया पडून घेतल्या. ह्या आजी आहेत त्या म्हणजे माझ्या सासूबाईंच्या आई आहेत, त्यासुद्धा आमच्याकडेच असतात, त्याच्यामुळे आमच्याकडे 2-2 ओजस आणि ओवीला 2-2 पंजा लाभलेल्या आहेत आणि त्यांचंसुद्धा दर्शन घेतलं. त्यांच्यासुद्धा पाया पडली, निकिताला बाय बाय केलं. आणि निकितासुद्धा थोड्या दिवसांनी मुंबईला येणार आहे, तर ते सुद्धा आपण नंतर बोलूच. तर आता भाऊजी वगैरे गाडी घेऊन आलेले, तुम्ही बघू शकता गाडी समोर उभी आहे. आणि मग त्यांनीसुद्धा आपण कुठेही जातो म्हणजे मुंबईला जातो असं नाही, कुठेही आपण जातो, जॉबसाठी जात असतो, पोटासाठी जात असतो, त्याच्यामुळे आपण सगळ्यांच्या पाया वगैरे पडूनच म्हणजे सगळ्यांचा आशीर्वाद घेऊनच आपण निघतो. तर आम्हीसुद्धा सगळ्यांचा आशीर्वाद घेतला आणि जायला निघालो. आणि त्यातल्या त्यात माझं असं झालं की अंधार होता आणि मी नाईट मोड करायला सुद्धा विसरली, त्याच्यामुळे खूपच अंधार. आता इथे थोडं तरी दिसतंय, पण नंतर काहीच दिसत नाही आहे कारण नाईट मोड केलाच नाही मी. आणि अशा प्रकारे आम्ही निघालो आणि लग्न खूप छान झालं.
आणि खरंच तुम्हाला हा ब्लॉग आणि हे लग्नाचे सगळेच ब्लॉग आवडले असतील तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असं म्हणजे तुमच्याकडे लग्न होतात का, आणि अशी दारात वगैरे लग्न झाल्यानंतर किती मजा येते, हॉलवर जितकी मजा येत नाही तितकंच आम्ही सुद्धा ही सगळी मजा एन्जॉय केली असेल. चला कमेंट करा, शेअर करा आणि पुन्हा एकदा सांगते सबस्क्राईब करा. चला बाय बाय. श्री स्वामी समर्थ.